श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. मंडळी, श्रावण महिन्याच्या या अत्यंत पवित्र, मंगलमय आणि चैतन्यदायी पर्वात तुम्हा सर्व शिवभक्तांचे मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवशंकराची आराधना करण्याचा, व्रत वैकल्य करण्याचा आणि महादेवाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होण्याचा पवित्र महिना. आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण सोमवारच्या शिवामूठ व्रताची अत्यंत भक्तिमय आणि सुंदर कथा. आवडती नावडती राजा आणि त्याच्या 4 सुनांची कथा. ही कथा श्रद्धेने ऐकताना मनात भगवान शिवशंकराचे स्मरण करा. ओम नमः शिवाय. आणि चला तर मग सुरुवात करूया या सुंदर कथेला. मंडळी, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर आणि समृद्ध प्रदेशात आटपाट नावाचे एक नगर होते. हे नगर अतिशय निसर्गरम्य होते. सगळीकडे हिरवीगार झाडे, सुंदर बागा, नदी नाले आणि आनंदी वातावरण होते. या नगरावर एक शूर, पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा राज्य करत होता. राजा आपल्या प्रजेची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेत असे. त्याच्या राज्यात कोणालाही अन्न वस्त्राची कमतरता नव्हती. व्यापार भरभराटीला आला होता. प्रजा सुखी आणि समाधानी होती. राजाच्या राजवाड्यातही संपत्तीची काहीच कमतरता नव्हती. हत्ती, घोडे, गायी, म्हशी, दास दासी असा मोठा लवाजमा राजाच्या सेवेत होता. पण मंडळी, नियतीचा खेळ मोठा विचित्र असतो. राज्याच्या कारभारात राजा कितीही यशस्वी असला तरी त्याच्या स्वतःच्या घरात मात्र एक मोठी समस्या निर्माण झाली होती. राजाला 4 सुना होत्या. 4ही सुना सुंदर होत्या, पण त्यांचा स्वभाव वेगवेगळा होता. एक दिवस राजाने आपल्या 4ही सुनांना बोलावून घेतले. राजवाड्यातील कामे व्यवस्थित चालावीत म्हणून त्याने प्रत्येक सुनेला एक एक जबाबदारी दिली. मोठ्या सुनेला त्याने दूध दुभत्याचे काम दिले. राजवाड्यात अनेक गाई म्हशी होत्या. त्यांचे दूध काढणे, दही, लोणी, तूप तयार करणे हे तिचे काम होते. दुसऱ्या सुनेला स्वयंपाकघराची जबाबदारी देण्यात आली. दररोज राजासाठी आणि कुटुंबातील सर्वांसाठी जेवण तयार करणे, विविध पदार्थ बनवणे हे तिचे काम होते. तिसऱ्या सुनेला मुलाबाळांची जबाबदारी देण्यात आली. लहान मुलांना खाऊ घालणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना खेळवणे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे तिचे काम होते. आणि चौथी, सर्वात धाकटी सून, ती अतिशय साधी, भोळी, शांत आणि निमूटपणे काम करणारी होती. राजाने तिला स्वतःची सेवा करण्याचे काम दिले. राजाच्या स्नानाची तयारी करणे, वस्त्रे तयार ठेवणे, भोजनाची काळजी घेणे आणि राजाची सेवा करणे ही तिची जबाबदारी होती. सुरुवातीला सगळे व्यवस्थित चालले, पण हळूहळू 4 भांडी एकत्र आली की आवाज होतोच. कामाच्या वाटणीवरून 4ही सुनांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. मोठी सून म्हणायची, मीच का म्हणून दिवसभर गोठ्यात राहायचे, गाई म्हशींचे शेण काढायचे, दूध काढायचे, मी काय या घरची मोलकरी नाही? त्यावर दुसरी सून म्हणायची, आणि मी तरी का दिवसभर चुलीपुढे बसायचे, सतत स्वयंपाक करायचा आणि धूर खायचा? तिसरी सून ही म्हणू लागली, मुलाबाळांची जबाबदारी माझीच का, दिवसभर त्यांचे रडणे, हट्ट, कपडे खाणे मीच सगळे का करायचे? आणि अशा प्रकारे चौघीमध्ये रोज भांडणे होऊ लागली. टोमणे, आरडाओरडा आणि वाद यामुळे राजवाड्यातील शांतता पूर्णपणे नाहीशी झाली. राजाच्या कानावर रोज या भांडणाचा आवाज जाऊ लागला. राजा खूप त्रस्त झाला. त्याने विचार केला, या भांडणावर काहीतरी कायमचा उपाय केला पाहिजे. पण मंडळी, रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो. राजाने ही मोठी चूक केली. राजाने पहिल्या 3 सुनांची बाजू घेतली, त्यांना गोड बोलून आपलेसे केले. पण चौथी सून शांत असल्यामुळे आणि तिच्या विरुद्ध इतरांनी केलेल्या तक्रारीमुळे राजाने तिला दोषी मानले. हळूहळू ती राजाची नावडती सून झाली. पहिल्या 3 सुनांना सुंदर महाल, चांगले कपडे, दागिने आणि चांगले अन्न मिळू लागले. पण चौथ्या सुनेच्या नशिबी मात्र दुःख आले. राजाने तिला राजवाड्यातून बाहेर काढले आणि गुरांच्या गोठ्यात राहण्यास सांगितले. तिच्या वाट्याला आले गोठा स्वच्छ करणे, गाई म्हशींना चारा पाणी देणे आणि त्यांना जंगलात चारण्यासाठी घेऊन जाणे. जेवायलाही तिला उरलेले आणि शिळे अन्न दिले जाई. जाडे भरडे कपडे दिले जात. ऊन, वारा, थंडी आणि पाऊस कशाचीही तमा न बाळगता ती आपले जीवन जगत होती.
रात्री गोठ्याच्या एका कोपऱ्यात बसून ती रडायची. ती स्वतःला म्हणायची, माझा काय दोष आता? मी तर कोणाशी भांडलेही नाही, मग माझ्या वाट्याला एवढे दुःख का? पण मंडळी, ती देवावरची श्रद्धा सोडत नव्हती. ती हात जोडून म्हणायची, हे महादेवा, या जगात माझे कोणीही नसले तरी तू माझा आहेस. आता तूच माझा आधार आहेस. आणि ती पुन्हा शांतपणे आपले काम करत राहायची. असेच काही महिने गेले. उन्हाळा संपला, आकाशात काळे ढग दाटून आले, रिमझिम पाऊस सुरू झाला, सगळीकडे हिरवळ पसरली आणि आला भगवान शिवशंकराचा अत्यंत प्रिय असा श्रावण महिना. श्रावणातील पहिला सोमवार उजाडला. नावडती सून नेहमीप्रमाणे पहाटे उठली. तिने गोठा स्वच्छ केला आणि सर्व गायी म्हशींना घेऊन जंगलात गेली. गुरे चरत होती. ती एका वडाच्या झाडाखाली बसली आणि डोळे मिटून महादेवाचे स्मरण करू लागली. तेवढ्यात तिला जंगलाच्या वाटेवर 2 तेजस्वी स्त्रिया दिसल्या. त्यांच्या अंगावर सुंदर वस्त्रे होती, अंगावर रत्नाचे दागिने होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. नावडती सून आश्चर्यचकित झाली. ती त्यांच्या जवळ गेली आणि हात जोडून विचारले, बाई, तुम्ही कोण आहात आणि या जंगलात कुठे चाललात? त्या दोघींनी प्रेमाने उत्तर दिले, आम्ही नागकन्या आणि देवकन्या आहोत. आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. आम्ही भगवान महादेवाची पूजा करण्यासाठी जात आहोत. नावडती सुनेने विचारले, महादेवाची पूजा? पण तुम्ही हातात काय घेतले आहे? त्यावर त्या म्हणाल्या, आज आम्ही महादेवाला शिवामूठ वाहणार आहोत. शिवामूठ हा शब्द नावडत्या सुनेसाठी अगदी नवीन होता. तिने नम्रपणे विचारले, शिवामूठ म्हणजे काय? हे व्रत कसे करतात, मलाही सांगाल का? देवकन्या म्हणाली, श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला श्रद्धेने धान्याची मूठ अर्पण केली जाते. मनोभावे हे व्रत केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते. तिने पुढे व्रताची माहिती सांगितली. पूजेसाठी तांदूळ, सुपारी, गंध, फुले आणि बेलपत्र घ्यावे. स्नान करून भगवान शिवांची पूजा करावी. नंतर उजव्या हातात धान्याची मूठ घेऊन महादेवाला अर्पण करताना प्रार्थना करावी, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा, ननंद जावा आणि भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. मंडळी, हा मंत्र म्हणजे आपल्या कुटुंबातील सर्वांमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी अशी भक्तिभावाने केलेली प्रार्थना आहे. देवकन्या पुढे म्हणाली, श्रावणातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य महादेवाला अर्पण केले जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि श्रावणात 5वा सोमवार आल्यास परंपरेनुसार सातू किंवा यव अर्पण केले जातात. हे व्रत श्रद्धेने आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी करावे. नावडती सून हे सर्व ऐकून खूप आनंदी झाली. पण अचानक तिचा चेहरा पडला. ती म्हणाली, बाई, माझ्याकडे तर काहीच नाही, ना तांदूळ, ना गंध, ना सुपारी. मी हे व्रत कसे करू? नागकन्या आणि देवकन्येला तिची दया आली. त्या म्हणाल्या, तू काळजी करू नकोस. आजची पूजा आमच्या साहित्याने कर. पुढच्या सोमवारपासून तू तुझ्या परीने साहित्य आण. नावडत्या सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने महादेवाची पूजा केली, हातात तांदूळ घेतले, डोळे मिटले आणि अत्यंत आर्ततेने म्हणाली, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा, ननंद जावा आणि भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. तिने तांदूळ महादेवाला अर्पण केले आणि पूजा पूर्ण केली आणि ती पुन्हा गुरांना घेऊन राजवाड्यात परतली. त्या दिवशी तिने उष्टे अन्न खाल्ले नाही. तिने ते अन्न एका गाईला खाऊ घातले. संध्याकाळी तिने थोडे दूध घेतले आणि महादेवाचे नामस्मरण करत झोपी गेली. 1 आठवडा गेला. दुसरा सोमवार आला. नावडत्या सुनेने गुपचूप थोडे तीळ, सुपारी, गंध आणि फुले घेतली. ती जंगलात गेली. नागकन्या आणि देवकन्येसोबत तिने पुन्हा महादेवाची पूजा केली. हातात तीळ घेऊन तिने शिवामूठ अर्पण केली. शिवा शिवा महादेवा अशी प्रार्थना करत तिने व्रत केले. पुन्हा तिसरा सोमवार आला. आज तिने मुगाची शिवामूठ अर्पण केली. हळूहळू तिच्या मनात एक वेगळेच समाधान निर्माण झाले.
पूर्वी दुःखामुळे रडणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर आता भक्तीचे तेज दिसू लागले. राजवाड्यातील लोकांनाही हा बदल जाणवू लागला. एक दिवस राजा तिच्या जवळ आला. तो म्हणाला, सुने, तू हल्ली दिवसभर उपाशी का राहतेस? कोणाची पूजा करतेस? तुझा देव कुठे आहे? नावडती सून शांतपणे म्हणाली, महाराज, माझा देव इथून खूप लांब आहे. जंगलाच्या पलीकडे त्यांचे देवालय आहे. राजाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याला तिचा देव पाहायचा होता. तिसरा सोमवार जवळ आला. राजाने आपल्या 3 सुनांना आणि घरातील इतर लोकांना सांगितले, आज आपण तिच्या मागे जाऊ. ती कोणाची पूजा करते ते पाहू. नावडती सून गुरांना घेऊन जंगलात निघाली. राजा आणि इतर लोक तिच्या मागे लपून चालू लागले. जंगल अधिकाधिक दाट होत गेले. वाटेत काटे होते, दगड होते, झुडपे होती. नावडती सून मात्र रोज त्या वाटेने जात असल्यामुळे सहज पुढे चालत होती. पण राजघराण्यातील लोकांचे हाल झाले. त्यांच्या पायात काटे रुतले, कपडे झाड झुडपांना अडकून फाटले. काहींच्या पायातून रक्तही येऊ लागले. तेव्हा नावडत्या सुनेने मागे पाहिले. तिला आपल्या घरातील लोकांची अवस्था दिसली. तिला त्यांचा अजिबात राग आला नाही. उलट तिच्या मनात दया निर्माण झाली. ती म्हणाली, हे लोक माझ्यामुळे एवढा त्रास सहन करत आहेत. पण त्याच वेळी तिला आणखी एक चिंता वाटली. हे लोक माझ्या महादेवाला पाहायला आले आहेत. माझा महादेव तर या साध्या छोट्याशा देवळात आहे. ते त्याची थट्टा करतील तर? ती व्याकुळ झाली. तिने डोळे मिटले आणि महादेवाला प्रार्थना केली, हे भोलेनाथ, आज माझी परीक्षा आहे. माझ्या घरातील लोकांना सुख दे. त्यांना तुझ्या देवळापर्यंत आणले आहे, पण त्यांना तुझी निंदा करता कामा नये. देवा, आता तूच माझी लाज राख. मंडळी, भगवान शिव आपल्या भक्ताची खरी आणि निस्सीम भक्ती कधीही व्यर्थ जाऊ देत नाहीत. नावडत्या सुनेची प्रार्थना ऐकून महादेव प्रसन्न झाले. अचानक जंगलात एक प्रचंड दिव्य प्रकाश पसरला. जिथे एक साधेसे छोटे देवालय होते, तिथे काही क्षणातच एक भव्य आणि दिव्य मंदिर उभे राहिले. सगळीकडे घंटानाद झाला. फुलांचा सुगंध पसरला. आकाशातून जणू पुष्पसृष्टी होत होती असल्याचा भास झाला आणि राजा आणि त्याच्यासोबत आलेले सर्व लोक हे दृश्य पाहून थक्क झाले. त्यांना समजले, ही साधी सून नाही, ही महादेवाची खरी भक्त आहे. राजाच्या डोळ्यात अश्रू आले. राजाला पश्चाताप झाला. राजा हळूहळू तिच्याजवळ गेला. तो म्हणाला, सुने, आम्ही तुझ्यावर किती अन्याय केला. तुला गोठ्यात ठेवले, उष्टे अन्न दिले, पण तू मात्र आमच्यासाठीच महादेवाकडे प्रार्थना करत होतीस. नावडती सून नम्रपणे म्हणाली, महाराज, तुम्ही माझे सासरे आहात. तुमच्याबद्दल माझ्या मनात राग नाही. मला फक्त माझ्या महादेवावर विश्वास होता. हे शब्द ऐकून राजाचे हृदय भरून आले. त्याने आपल्या 3ही सुनांकडे पाहिले. त्यांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती. राजाने हात जोडून म्हटले, आजपासून तू माझ्यासाठी नावडती नाहीस. तूच माझ्या घरातील सर्वात आवडती आणि गुणी सून आहेस. सर्वांनी महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन जयघोष केला, हर हर महादेव. त्या दिवसानंतर राजवाड्यातील वातावरण पूर्णपणे बदलले. जिथे रोज भांडणे व्हायची, तिथे आता प्रेमाने बोलणे सुरू झाले. 3ही सुना नावडत्या सुनेजवळ आल्या. त्यांनी तिची माफी मागितली. नावडत्या सुनेनेही त्यांना प्रेमाने जवळ घेतले. ती म्हणाली, आपण सगळ्या एकाच घरच्या आहोत. जुन्या गोष्टी विसरून जाऊया. राजाने तिला पुन्हा राजवाड्यात सन्मानाने आणले. तिला नवीन वस्त्रे आणि दागिने दिले. पण मंडळी, तिला त्या वैभवाचा गर्व झाला नाही. ती म्हणाली, हे सर्व माझ्या महादेवाची कृपा आहे. नावडत्या सुनेने आपले शिवामूठ व्रत मात्र सोडले नाही. तिने श्रद्धेने हे व्रत पुढे चालू ठेवले. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ अर्पण केली. तिच्या जीवनातील सुख समृद्धी आली. पण त्याहूनही मोठे वरदान तिला मिळाले. तिच्या घरात प्रेम, समाधान आणि आपुलकी परत आली. ज्या घरात भांडणे होती, तिथे आता आनंद होता. जिला कधी नावडती म्हटले गेले होते, तीच आता सर्वांची आवडती झाली होती. मंडळी, या कथेतून आपल्याला खूप सुंदर शिकवण मिळते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी देवावरील श्रद्धा सोडू नये. आपल्यावर अन्याय झाला म्हणून मनात कायम द्वेष ठेवू नये.
ज्यांनी आपल्याला दुःख दिले त्यांच्यासाठीही चांगले मागण्याची ताकद मनात ठेवावी. कारण खरी भक्ती म्हणजे फक्त देवाकडे स्वतःसाठी मागणे नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी आणि सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करणे हीच खरी भक्ती आहे. आणि म्हणूनच म्हणतात, मनापासून केलेली भक्ती आणि निर्मळ मनाची प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. भगवान भोलेनाथ आपल्या सर्व भक्तांवर सदैव कृपा करो. आपल्या घरातील दुःख, संकटे आणि गैरसमज दूर होत. घरात सुख, शांती, प्रेम आणि समाधान नांदो. हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जर तुम्हाला ही श्रावण सोमवारची शिवामूठ व्रत कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने हर हर महादेव लिहा. आणि अशीच भक्तिमय व्रत कथा, महादेवाच्या कथा आणि श्रावणातील विशेष माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. हर हर महादेव.